Jai Ram Jai Ram Jai Jai Ram
जीव करावी तेवढी थोडी आहे. तू तुझ्या देवाचं मोठेपणा सांगताना काय सांगतो आहे? तुझ्या देवानं या दगडदोंड्यांचा रामसेतू बांधला. मी जर त्यावेळी असतो ना, तर माझ्या देवाच्या कृपेने या गांडूळ धनुष्याच्या साह्याने जनार्दन बाणाचा सेतू तयार केला असता. समजलं? तू बाणाचा सेतू तयार केला असता, पण तो बिन कामाचा ठरला असता. कारण हा जो माझ्या प्रभू रामचंद्राने दगड-धोंड्यांचा सेतू बांधला आहे, त्याच्यावरून प्रभूचे सर्व माणसांचे सैन्य स्वारीच्या लंकेत पोहोचले. त्या सैन्यात माझ्यापेक्षाही महान, पराक्रमी आणि शक्तिमान सैनिक होते. तू जर का बाणाचा सेतू बांधला असता, तर तो त्यांच्यावर मला केव्हा केला असता. माझा देव गोपालकृष्णाच्या कृपेने तूच कर तुझ्या त्या देवाला प्रभू रामचंद्राला सुद्धा मोडता आला नसता. समजलं? यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. ओ इथे रत्ना कशाला? मी एकटाच तुम्ही बांधलेला बाणांचा सेतू क्षणात भार मोडून टाकू शकतो, पण इतरांची गोष्ट कशाला? मग ठीक आहे, यावेळी मला मात्र तुझी कसोटी घ्यायची आहे. कसोटी? होय, मी तुला आवाहन देतो आहे. कोणतं आवाहन? याच वेळी आणि याच क्षणी मी माझ्या गांडीव धनुष्याच्या साह्याने क्षणार्धात बाणांचा सेतू बांधणार आहे. तुझी जेवढी पात्रता असेल, तुझी तेवढी हिंमत असेल, तर तू तो मोडूनच दाखव. तुम्ही बांधलेला बाणांचा सेतू मी मोडून टाकावा? ठीक आहे, स्वीकारतो तुमचं आवाहन. तुम्ही बांधलेला बाणांचा सेतू मी एका क्षणात मोडून टाकवीन. एवढा आत्मविश्वास? अर्थातच, पण माझा तुमच्यावरती विश्वास नाही. कारण काय? कारण मी बांधलेला सेतू तू मोडलास तर ठीक, पण मी बांधलेला सेतू तू मोडू शकलासच नाही, पण त्याला पण प्रमाण हवं आहे. प्रमाण हवं आहे? मग ऐका, तुम्ही बांधलेला बाणांचा सेतू मी एका क्षणात मोडून टाकीन, ही माझी प्रतिज्ञा आहे. व प्रतिज्ञेला प्रमाण ठेवत आहे. जर का तुम्ही बांधलेला बाणांचा सेतू मी एका क्षणात मोडू शकलो, तर हा जन्म मी तुमच्या दर्शनाचा अधिकारी. मग ये असा बाणांचा सेतू बांधून दाखवतो. ओ पाटकरा, थांबा. का? कशासाठी? काय झालं? तुम्ही माझ्यापेक्षा पराक्रमी आणि हुशार समजताना, पण झालं काय? प्रतिज्ञा एका बाजूने कोणी चालत नाही. जशी मी प्रतिज्ञा केली, तशी तुम्ही पण प्रतिज्ञा केली पाहिजे. व प्रतिज्ञेला प्रमाणे ठेवलं पाहिजे. कारण जसा तुमचा माझ्यावर विश्वास नाही, तसा माझाही तुमच्यावर विश्वास नाही. मग ठीक आहे, आता जो मी बाणांचा सेतू बांधणार आहे, तो तू मोडू शकतच नाहीस. पण समज माझ्या दुर्दैवानं आणि तुझ्या सुदैवानं तू तो मोडलास, पण असं कधी होणारच नाही. पण तो तू मोडलास, तर हा धनुर्धारी पार्थ अग्नी प्रवेश
एकाच्या परवानगीशिवाय कोणालाही नाही. काय समजले? ब्राह्मणो, बरं झालं योग्य वेळी आलात, कारण आता यांनी अग्निप्रवेश केला की याचा उत्तर कार्य करायला तुझी मदत होणार आहे. काय बोलतोय? तुला काय ठिकाणावर आहे? अरे माणसाला तारायचं असतं, असं जिवंतपणी जायचं नसतं. काय समजले? बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी योग्य बोलला. तुम्ही गप्पा बसा, मध्ये मध्ये आता बोलू नका. ब्राह्मणो, तुम्ही मध्ये कसे अगंतुकासारखे आलात आणि मला सांगताना शिकित आहात. काय हो, नाव काय तुमचं? माझे ना, कुणी मला कृष्ण भटजी म्हणतात, कुणी मला नाऱ्या भटजी म्हणतात, कुणी मला गोपाळ भटजी म्हणतात, म्हणजे गोप्या भटजी पण म्हणतात. एवढी तुमची नावं? पण भटजी गोप्या मला मात्र घालू नका गोप्या. असले धंदे आमच्याकडून कधीच होत नाही. काय समजले? पण मला सांगा, हा असा अग्निप्रवेश कशासाठी करीत होता? याला कारण ही तसंच आहे की यांनी प्रतिज्ञा केली, बडाई मारून सांगितले होते की बाणांचा सेतू उभा करीत म्हणून. जर का यांनी उभारलेला बाणांचा सेतू मी एकाच सुटाने मोडला तर यांनी अग्निप्रवेश करावा, आणि जर का तो मी मोडला नाही तर हा जन्म मी याचे दस्ताच स्वीकारेन, अशी आम्ही दोघांनी प्रतिज्ञा केली होती. अर्थातच यांनी उभारलेला बाणांचा सेतू मी एकाच सुटाने करून टाकला आहे, म्हणून ते आपल्या कर्माची फळं भोगत आहे. बरोबर आहे, बरोबर काय, ठीकच आहे. पण मला सांग, याने बाणांचा सेतू बांधला, तू तो मोडला, हे तिसऱ्या माणसाला पाहिलं कोणी? काय बोलत आहात तुम्ही? तो पहा मोडलेला सेतू दिसतो आहे, प्रत्यक्ष पाहून खात्री करून घ्या. ते बरोबर आहे. सेतू बांधताना, उडी मारताना पुरावा कोण आहे? काय बोलत आहात तुम्ही? बरोबर आहे, प्रत्येक गोष्टीला पुरावा लागतो. थांबा, जीवनात प्रत्येकाला एकदाच संधी मिळते, तुम्हाला सुद्धा संधी मिळाली, पण त्या संधीचा तुम्ही सोनं न करता माती केली, माती. या ब्राह्मणाचं बोलणं मला अगदी योग्य वाटतं. मी पुन्हा बाणाचा सेतू उभारू शकतो, पण तुझ्या माझ्या संघर्षात हे वृद्ध ब्राह्मण फक्त पुरावा म्हणून राहतील. चालेल, त्याच्यासाठीच तर या कृष्ण ब्राह्मणाचा अपमान झाला आहे. अरे थांबा, आता बोलण्यात वेळ घालवू नका. चला, प्रत्यक्ष कृतीला सुरुवात होऊ दे. उपस्थित नसताना यांनी बांधलेला बाणांचा सेतू मी माझ्या
म्हणजे कृष्ण तोची राम आणि राम तोची कृष्ण असंच ना? होय, अगदी बरोबर आहे. पण मला सांग, एकंदरीत जर तुमची काया बघितली तर एकदम ग्लॅमरस झाल्यासारखी दिसते आहे. याला कारण हे काय? याला कारण हे पाठराज. ते कसे का? तेव्हा याचा आणि माझा शाब्दिक संघर्ष झाला. याला कारण फक्त देव, याचा देव श्रेष्ठ की माझा देव श्रेष्ठ. शब्दाने शब्द वाढत गेला, प्रतिज्ञेपर्यंत मदत केली. मी बाणांचा सेतू बांधला, याने तो मोडूनही टाकला. मोडणारच, कारण वजनच तसं आहे ना. त्याप्रमाणे मी बाणांचा सेतू बांधला, याने तो मोडूनही टाकला. मी दिलेल्या शब्दाप्रमाणे अग्नी प्रवेश करणार होतो, पण तेवढ्यात एक वृद्ध ब्राह्मण आले. त्यांच्या समक्ष जो मी बाणांचा सेतू बांधला तो काही याला मोडता आला नाही. पण देवा, याचा शब्द याने सत्य करावा एवढीच माझी इच्छा. हा राम भक्त सखा हनुमंत आहे, म्हणून याच वेळेपासून मी याचा दर्शन स्वीकारण्याचा शब्द पूर्ण करते. मी याचा दर्शन पूर्ण करते. हा म्हणतात का? तू म्हणतो आहे माझा राम श्रेष्ठ आणि हा म्हणतो आहे माझा कृष्ण श्रेष्ठ. अरे तुमचा एकमेकांशी कदाचित परिचय नसेल, पण हा माझा त्रेतायुगातील रामावतारातील एकनिष्ठ भक्त आहे आणि तू माझा द्वापारयुगातील कृष्ण अवतारातील भक्त आहे. अर्थात हे जे सर्व घडत आहे त्या सर्वाला कारणीभूत मीच आहे. ते कसे काय देवा? ऐका, यानंतर काही कालावधी गेल्यानंतर कौरव पांडवांचं युद्ध होऊ शकते. त्या युद्धामध्ये सख्या हनुमंता तुझी आम्हाला गरज भासणार आहे. जर युद्ध झालं तर त्याचा पार्थरथी हा कृष्ण सारथी तुझ्या स्तंभावरती मारू. काय? हा पार्थरथी? देवा, तू त्याचा साथी आणि मी त्याच्या ध्वजस्तंभावरती मारती? म्हणजे देवा, याच्या ध्वजस्तंभी राहून मी माझा दर्शन स्वीकारण्याचा शब्द पूर्ण करणार आहे. पण देवा, अजून एक माझी शंका. शंका? कोणती शंका? देवा, यांनी पहिल्यांदा सेतू बांधला, तो मी मोडला. पण यांनी नंतर बांधलेला सेतू मी मोडू शकलो नाही. याला कारण काय? याला कारण आहे. कोणतं? त्या सेतूखाली माझं सुदर्शन चक्र ठेवलं होतं. पण देवा, ही सर्व कृष्णलीला होती तर. कृष्णलीला होती तर. पण देवा, इथे जास्त वेळ थांबून योगच नाही. तुझ्या पूजनासाठी आणि पांचलीच्या इच्छापूर्तीसाठी देवा, तुला वंदन करून निघालो मी. अहो पार्थराज, थांबा थांबा, पार्थराज थांबा. तू सांगून तो ऐकणार आहे थोडा, पण त्या नाही ना अति घाई आणि संकटात नाही हे त्याला माहीत नाही. पण म्हणता इकडे ये. म्हणजे देवा, असं आहे तर. ठीक आहे देवा, तुला अनन्य भावे प्रणाम करू निघाला. हा रामभक्त सखा हनुमंत विधीचं विधान कोणीच करू शकत नाही. हेच खरं. हॅलो, सादर होत आहे नाट्यप्रयोग. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या सुकन्या सादर करतायत कृष्णपूजन. या संपूर्ण कार्यक्रमासाठी स्मिता अंकुश सावंत माझी विद्यार्थी यांच्याकडून 500 रुपये प्राप्त झालेले आहेत. या नाट्यासाठी मंदार धुरी यांच्याकडून 100 रुपये, दिनेश मटकर यांच्याकडून लावण्य आणि मित्तल यांच्यामध्ये जो लंगर झाला त्यासाठी रुपये 100, कृष्णा फटकर यांच्याकडून प्रीती त्या भूमिकेसाठी रुपये 100, नारदच्या भूमिकेसाठी दिगंबर शिवडावकर यांच्याकडून रुपये 100, द्रौपदीच्या भूमिकेसाठी रुपये 100, अर्जुनच्या भूमिकेसाठी 100, मारुतीच्या भूमिकेसाठी 100 आणि कृष्णच्या भूमिकेसाठी दिगंबर शिवडावकर यांच्याकडून 100 रुपये. या संपूर्ण वाद्यवृंदासाठी पेटीवाले आणि पकवासाठी दिगंबर शिवडावकर यांच्याकडून रुपये 200 आणि या संपूर्ण टीमसाठी राजू कोरगावकर
यांच्याकडून रुपये 500. आपण सर्वजण आनंद लुटत आहोत. कृष्ण पूजन गर्व करूया. लवकरात लवकर प्रकट करावं हेच योग्य. त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी लोकांची आहे. तुला सांग, तू कोण आहेस? मी मृत्यू लोकातील पंचपांडवांपैकी तृतीय पांडव. हे ब्रह्मपुष्प मिळवण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे. हे पार्थ, ते ब्रह्मपुष्प तुला मिळणार नाही. मी ते ब्रह्मपुष्प घेऊनच जाणार आहे. तुला जर इथून जायचं असेल तर ब्रह्मपुष्प मिळणार नाही. ब्रह्मपुष्प प्राप्त करताना वाटते तो प्रसंग निर्माण झाला तरी चालेल. मला त्याची पर्वा नाही. ते ब्रह्मपुष्प तुला मिळणार नाही. मी तुला युद्धाचे आव्हान देते आहे.
अरे देवा ही काय साडी कशासाठी ही साडी अजून माझी तू काम करायची आहे अगं मी साडी नेसू मला नेसता येत नाही तू जर साडी नेसली नाही तर मी तुला ओढून टाकेन नको नको मला मारू नकोस मी साडी नेसतो पण यक्षिणी तुझ्या गुहेत जाऊन नेसली तर चालेल होय चालेल तर या संपूर्ण नाट्यप्रयोगासाठी आदरणीय सुषमा भावे यांच्याकडून एक